लक्ष्मण खबाले. मी इयत्ता 7वी शिकते. मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाबद्दल 2 शब्द सांगणार आहे. सूर्याच्या सोनेरी किरणांनी उजाडली प्रजासत्ताक दिनाची पहाट. सूर्याच्या सोनेरी किरणांनी उजाडली प्रजासत्ताक दिनाची पहाट. भारत मातेला वंदन करूनही करते मी माझ्या भाषणाची सुरुवात. भारत मातेला वंदन करूनही करते मी माझ्या भाषणाची सुरुवात. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज 26 जानेवारी. सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे ना? सगळीकडे झेंडावंदन होत आहे. सगळीकडे देशभक्तीपर गाणी वाजत आहे. हे बघून मला खूप आनंद होतोय, पण कुठेतरी थोडंसं वाईटही वाटतंय. का माहिती आहे? कारण आजच्याच दिवशी आपण फक्त झेंडा फडकवतो आणि राष्ट्रगीत म्हणतो, पण खरंच आपल्याला प्रजासत्ताक होण्याचा अर्थ समजला आहे का? अरे, आपले वीर जवान सीमेवर रात्रंदिवस उभे आहेत म्हणून आपण सुखाचा श्वास घेऊ शकतो. पण आपण काय करतोय? आपण आपल्याच देशात कचरा टाकतोय आणि पाणी वाया घालवतोय, एकमेकांशी भांडतोय. अरे, ज्या संविधानाचा आपण उत्सव साजरा करतोय त्या संविधानाने आपल्याला फक्त हक्क दिले नाही तर काही कर्तव्य सुद्धा दिली आहेत. रस्त्यावर कचरा न टाकणे ही सुद्धा देशभक्ती आहे. मुलींचा आदर करणे ही सुद्धा देशभक्ती आहे. आणि शाळेत मन लावून अभ्यास करणे ही तर आम्हा मुलांची सर्वात मोठी देशभक्ती आहे. मला विचारलं जातं, तू मोठी होऊन काय बनणार आहे? कोण म्हणते डॉक्टर तर कोण म्हणते इंजिनियर. पण मी सर्वप्रथम एक चांगली नागरिक होईल, जी नागरिक की सर्व नियमांचं पालन करेन आणि आपल्या भारत मातेचं नाव मोठं करेन. चला तर मग आपण प्रजासत्ताक दिनी एक शपथ घेऊया. तर बोला माझ्या मागे. मी कोणाशी भेदभाव करणार नाही. मी कोणाशी भेदभाव करणार नाही. मी कोणाशी भांडणार नाही. मी कोणाशी भांडणार नाही. मी नेहमी सत्याच्या मार्गावर चालेन. मी नेहमी सत्याच्या मार्गावर चालेन. मी कधीही खोटं बोलणार नाही. मी कधीही खोटं बोलणार नाही. धन्यवाद माझ्यासोबत बोलल्याबद्दल. भारत हा फक्त नकाशावरील देश नाही तर तो आपल्या मनातही असायला हवा. जय हिंद, जय भारत.